वेलकम स्टुडंट्स, फ्लुइड मेकॅनिक्सच्या या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. कालपर्यंत आपल्या या फ्लुइड मेकॅनिक्स लेक्चरमध्ये आपण जे मेजरमेंट होतं, प्रेशरचे मेजरमेंट याच्याविषयी आपण डिस्कस केलं होतं. त्यामध्ये आपण दोन इन्स्ट्रुमेंट बघितले होते, एक म्हणजे बॅरोमीटर आणि दुसरं म्हणजे मॅनोमीटर. त्यामध्ये आपण बॅरोमीटर घेतलं होतं, बॅरोमीटर जे की वापरलं जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. त्यानंतर मॅनोमीटर हे जे वापरलं जाते गॅस प्रेशर मेजर करण्यासाठी. या दोन्ही विषयी डिस्कस घेतला होता. त्यानंतर काही एक प्रॉब्लेम घेतला, त्याविषयी आपण डिस्कस केलं होतं. दोन्हींचा एक एक प्रॉब्लेम आपण घेतलेला होता. आज आपण याच मेजरमेंटमधील एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट घेणार आहोत, ज्याच्यावरती ॲक्च्युअल क्वेश्चन विचारला जातो, ते म्हणजे यूट्यूब. यूट्यूब म्हणजे तुम्ही जे लेक्चर बघताय ते यूट्यूब नाही, तर एक ट्यूब आहे जी यू शेप आहे आणि त्याविषयी आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. तिथला ॲक्च्युअल प्रेशर डिफरन्स आपल्याला फाईंड करायचं आहे. ठीक आहे, चला मग करूया सुरुवात. सो यूट्यूब. आता प्रॉब्लेमसाठी ऑब्वियसली ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट मी डायरेक्ट प्रॉब्लेमशी रिलेटेड घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल तर एक ट्यूब असेल, ऑब्वियसली ती यू शेप ट्यूब असणार आहे. सो हिअर इज अ ट्यूब विच इज इन यू शेप. प्रॉब्लेम तसा सिंपल आहे, फक्त तुम्हाला प्रॉब्लेम फिरवला कुठं जातो ते एकदा समजलं पाहिजे. ठीक आहे, ओके. त्यानंतर या ट्यूबमध्ये लिक्विड फिल केलं आहे. आता इकडं व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. या ट्यूबमध्ये लिक्विड फिल करत असताना त्या लिक्विडची डेन्सिटी म्हणजे दोन डिफरंट डेन्सिटी असणारे लिक्विड याच्यामध्ये फिल केले. हे डायग्राम दिसते सर्वांना? ओके, ठीक. याच्यामध्ये लिक्विड फिल केलं आहे. हे लिक्विड आहेत, या हाईटपासून त्याला फिल करायला सुरुवात केली. प्रॉब्लेमची टास्क या ठिकाणीच असते. कशा पद्धतीनं असतो तेही मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक, जे लिक्विड फिल केलं त्याची डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी ही कन्सेप्ट डायरेक्ट प्रॉब्लेम थ्रू तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. हे लिक्विड फिल केलं आहे, त्याची डेन्सिटी मी या डेन्सिटीला D1 म्हणतो. ती D1 एवढी डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर एवढी. त्यानंतर सेम हाईटपासून, या लिक्विडच्या सेम हाईटपासून दुसरं एक लिक्विड फिल केलं आहे. हे सेकंड लिक्विड फिल केलं आणि हे लिक्विड फिल करत असताना याची जी डेन्सिटी आहे त्या डेन्सिटीला आपण D2 म्हणणार आहोत आणि ती डेन्सिटी जी आहे ती आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर एवढी. ओके, आणि त्यांनी एक चेंजेस केलेत. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला टास्क दिलेली असेल की दोन लिक्विड आहे डिफरंट डेन्सिटीचे आणि या ठिकाणी एक स्लाइडर असेल. हा एक स्लाइडर आहे. दिस इज द मूविंग स्लाइडर. याला म्हणणार मूविंग स्लाइडर. आता व्यवस्थित जर आपण ऑब्झर्व केलं तर ह्या मूविंग स्लाइडर जर आपण बघितला तर हा मूविंग स्लाइडर दोन लिक्विडला सेपरेट करतोय. दोन डिफरंट डेन्सिटी असणाऱ्या लिक्विडला सेपरेट करतो. म्हणजे ही पार्टिशन वॉल झाली, पण ही पार्टिशन वॉल काय होते, मूव्ह होते. ऑब्वियसली जो वॉटरचा फ्लो असेल किंवा त्या लिक्विडचा जो फ्लो असणार आहे तो नेहमी हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी असेल. म्हणजेच वॉटर जे असेल ते हायर डेन्सिटीकडून लोअर डेन्सिटीकडे फ्लो होणार. म्हणजे हा जो स्लाइडर असेल हा स्लाइडर काय होणार, इकडे ह्या लेफ्ट डायरेक्शनला लोअर डेन्सिटीकडे शिफ्ट होणार आहे. लोअर डेन्सिटीकडे शिफ्ट जर झाला तर ही जी आत्ता लेवल दिसते तुम्हाला, ही लेवल काहीतरी डिस्टन्सना खाली गेली असेल. ते डिस्टन्स किती असतं, x एवढं डिस्टन्सनी हा स्लाइडर इकडं शिफ्ट झाला असेल, बरोबर. आणि तुम्हाला विचारलं जातं क्वेश्चनमध्ये असतो फाइंड x. तुम्हाला काय विचारलं जाईल, फाइंड x. ऑप्शन दिलेले असतील, 1 असेल का, 2 असेल, 3 असेल आणि ऑप्शन लास्ट इज 4. असा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे बघा. प्रॉब्लेम मी परत एकदा सांगतो. एक यू ट्यूब दिलेली आहे.
यूट्यूबमध्ये 2 डिफरंट डेन्सिटी असणारे लिक्विड्स आहेत. एकाची डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर, एकाची डेन्सिटी आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर या दोन्ही लिक्विड्सला एक स्लायडर बसवलेला आहे. तो स्लायडर काय करतोय, स्लाइड होतोय, पण त्या स्लायडरची स्लाइड होण्याची जी टेंडन्सी आहे ती नेहमी असणार आहे हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी. म्हणजे हा मूव कुठं होणार आहे, हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी. आता ज्यावेळेस हा मूव होणार आहे त्यावेळेस हे डिस्टन्स त्यांनी काहीतरी कव्हर केलेलं असेल. मग किती डिस्टन्स कव्हर केलं तेच तुम्हाला विचारलं. ऑप्शन दिलेले आहेत. ते 1 एवढं डिस्टन्स असेल, 2 एवढं असेल, ऑब्वियसली ते सेंटीमीटर मध्ये असणार आहे. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर और 4 सेंटीमीटर असा हा तुम्हाला प्रॉब्लेम दिला. ठीक आहे. आतापर्यंत आपण या टाईपचे प्रॉब्लेम घेतलेले नाही. तुम्ही याच्यावरती विचार करू शकता. ओके, कोणाला जमतोय? जमत असेल तर तुम्ही पॉज करून याला सॉल्व्ह करू शकता. नसेल जमत तर इकडे लक्ष द्या. ठीक आहे, चला आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ओके, आता ॲक्च्युअल ज्यावेळेस हा स्लायडर मूव्ह होणार आहे त्यावेळेस काय होतं ते डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. ही अशी यूट्यूब असेल. ज्यावेळेस या दोघांची लेवल एवढी असणार आहे सेम, आणि हे लिक्विड आता जे हायर डेन्सिटी होतं ते हायर डेन्सिटीचं लिक्विड एक्स एवढं डिस्टन्स खाली गेलेलं असेल. बरोबर आहे. बघा आता हे बरोबर कसं काय ते पण तुम्हाला सांगतो. तर याने एक्स एवढं डिस्टन्स का कव्हर केलं असेल, कारण की जो मूव्हिंग स्लायडर आहे तो मूव्हिंग स्लायडर काहीतरी डिस्टन्स पुढे गेला असेल. म्हणजे त्या मूव्हिंग स्लायडरनीच ॲक्च्युअल काहीतरी डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. बघा या ठिकाणी, म्हणजे आता ही मूव्हिंग स्लायडरची ॲक्च्युअल पोझिशन असेल. दिस इज द पोझिशन ऑफ दॅट मूव्हिंग स्लायडर. ओके, त्यानंतर हे जे लिक्विड होतं जे लोअर डेन्सिटीचं होतं ते लोअर डेन्सिटी असणारं लिक्विड आता कुठं असेल ते बघूया. तर आता लोअर डेन्सिटीचं लिक्विड, जसं की हायर डेन्सिटीचं लिक्विड एक्स एवढं डिस्टन्स खाली जर गेलं तर लोअर डेन्सिटीचं लिक्विड एक्स एवढं डिस्टन्स वरती गेलेलं असेल. आणि प्रॉब्लेममध्ये देत असताना त्यांनी याच्यावरली हाईट दिलेली आहे 9 सेंटीमीटर, याची हाईट दिलेली आहे 9 सेंटीमीटर. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. बघा हे किती डिस्टन्स होतं, 9 सेंटीमीटर. हे एवढं डिस्टन्स 9 सेंटीमीटर होतं. म्हणजेच हे कंप्लीट डिस्टन्स असणार आहे इथपर्यंत 9 सेंटीमीटर. त्यामध्ये किती डिस्टन्स सरकला तो एक्स. मग उरलं किती डिस्टन्स रे, रिमेनिंग डिस्टन्स किती आहे 9 मायनस 1 सेंटीमीटर. बरोबर आहे, बरोबर आहे, व्हेरी गुड. त्यानंतर पुढे इथं जर बघितलं तर हे जे डिस्टन्स होतं हे डिस्टन्स किती होतं 9 सेंटीमीटर. बघा हे डिस्टन्स किती होतं 9 सेंटीमीटर. त्यानंतर ॲक्च्युअल तो किती डिस्टन्स गेला 1 सेंटीमीटर. म्हणजे आता हे कंप्लीट डिस्टन्स किती झालं, हे कंप्लीट डिस्टन्स. सो या ठिकाणी तुम्हाला हे कंप्लीट डिस्टन्स भेटेल 9 प्लस 1 सेंटीमीटर. बरोबर आहे. त्यानंतर हा जो स्लायडर असेल हा स्लायडर इक्विलिब्रियम कंडिशनला कधी येऊ शकतो विचार करा. हा स्लायडर इक्विलिब्रियम कंडिशनला कधी असेल, ज्या वेळेस याच्या दोन्ही साईडचं प्रेशर हे सेमच असेल त्यावेळेस तो स्लायडर कुठं असणार आहे इक्विलिब्रियम कंडिशनला. इथं जर बघितलं तर इथं हा इक्विलिब्रियमला होता का नाही का, तर याची डेन्सिटी वेगळी आहे. दोन्ही आपण एकाच लेवलला फील केले, पण वॉटरची टेंडन्सी असते इट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर डेन्सिटी वॉटर टू लोअर डेन्सिटी. त्यामुळे इथंही फ्लो होणार आहे हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी. किती फ्लो झाला, एक्स एवढं डिस्टन्स फ्लो झाला. इकडं जर एक्स एवढं डिस्टन्स जात असेल तर इकडं एक्स डिस्टन्स वरती जाणार आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशनला त्या दोन्ही त्याच्या स्लायडरच्या दोन्ही साईडचं जे प्रेशर असेल ते प्रेशर काय असणार आहे इक्विलिब्रियम असेल. म्हणजे आता जर इथं मी अशी लाईन जर टाकली आणि इथं कुठलेही 2 पॉईंट्स घेतले, या पॉईंटला म्हणतो V1 आणि ह्या पॉईंटला म्हणतो मी 2, हे दोन्ही पॉईंट्स आत्ता सध्या कुठल्या कंडिशनला आहेत इक्विलिब्रियम सिच्युएशनला आहेत. पॉईंट सगळ्यांना समजतोय.
हे 1 आणि 2 दोन्ही कुठे आले? इक्विलिब्रियमला आले. का इक्विलिब्रियमला आले? एकदम साधं आणि सोपं. हा किती डिस्टन्स खाली सरकला? x. हा किती डिस्टन्स सरकला वरती? x. इकडे जर x एवढं डिस्टन्स तो खाली जात असेल, इकडेही वरती x एवढं डिस्टन्स वरती जात असेल, म्हणजे हे दोन्ही x डिस्टन्स कुठे आले? आता इक्विलिब्रियमला आले. का इक्विलिब्रियमला आले? बिकॉज ॲज दी बोथ साइड्स ऑफ स्लाइडर प्रेशर डिफरन्स आर इक्वल. मग इथे एक हॉरिझॉन्टल लाईन टाकली. हॉरिझॉन्टल लाईनवरती येणारे कुठलेही पॉईंट्स त्या ठिकाणी दोन्ही जे प्रेशर असतात म्हणजे P1 इज इक्वल टू काय असेल? P2 असेल. हे समजतंय सर्वांना? नक्की दिसतंय? P1 इज इक्वल टू काय आलं? P2. मी याला म्हणतो इक्वेशन 1. ओके. आता मला काय फाईंड करायचं? P1 आणि P2 फाईंड करायचं. चला मग आता P1 फाईंड करू. P1 इज इक्वल टू काय असतं? P0 प्लस रो GH. म्हणजेच P1 इज इक्वल टू किती असणार आहे? P0 प्लस रो म्हणजे डेन्सिटी काय असणार आहे? D1. G आणि हाईट किती? हाईट. मग या ठिकाणी प्रेशर ॲक्ट झालं ॲटमॉस्फिअरने किती? P0 आणि नंतर हाईट असेल. हाईट किती आहे? 9 प्लस एक्स. G मल्टीप्लाय बाय किती आलं? 9 प्लस एक्स. ही आली P1 ची व्हॅल्यू. दिसतंय? ओके, व्हेरी गुड. आता पुढे फाइंड करणार आहोत P2 ची व्हॅल्यू. त्यानंतर यावरती प्रेशर कोणचा ॲक्ट झालं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 प्लस डेन्सिटी किती आहे? D2. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हाईट किती आहे? आता याच्यावरली हाईट इथून एवढी हाईट. ही हाईट किती आहे? x एवढं डिस्टन्स खाली सरकलं. म्हणजे आता वॉटरची ॲक्च्युअल हाईट किती आली? 9 मायनस एक्स. क्लिअर झालं सर्वांना? एकदम साधा आणि सोपं. प्रेशर 1 इज इक्वल टू P0 प्लस रो GH. तुम्हाला फक्त हाईट बघायची. मग हाईट किती आहे? ज्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲक्ट झालं तिथून आपण ही हाईट मोजत असतो. मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इथं ॲक्ट झालं, इथून इथपर्यंतची हाईट मोजली. किती हाईट होती? किती डिस्टन्स वरती सरकला आहे तो x आणि ॲक्च्युअल किती डिस्टन्स होतं? 9. म्हणून किती आलं? 9 प्लस एक्स. त्यानंतर आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इथं तर काय आहेत? एअर आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कुठं ॲक्ट झालं? या ठिकाणी. मग ह्या पॉईंटपासून हाईट किती आहे इथपर्यंत? G मायनस एक्स. सॉरी 9 मायनस एक्स. G नाही आहे, दिस इज द 9. किती आलं? 9 मायनस एक्स. म्हणजे P2 इज इक्वल टू किती येऊन जाणार आहे? P0 प्लस डेन्सिटी काय होती? D2. G मल्टीप्लाय बाय 9 मायनस एक्स. हे झाले आपले P1 आणि P2 चे दोन्ही इक्वेशन्स. क्लिअर झालं सर्वांना? नक्की व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देऊया. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर काय भेटतं बघा. P1 ची व्हॅल्यू आली P0 प्लस D1 G मल्टीप्लाय बाय 9 प्लस एक्स इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देऊया. P0 प्लस D2 मल्टीप्लाय बाय G मल्टीप्लाय बाय 9 मायनस एक्स. P0 आणि P0 काय झाले? कॅन्सल झाले. G अँड G गेट कॅन्सल. इथं काय आलं? चला काय आलं असं इथं बोला. D1 डेन्सिटी D1 किती होती? 1 मल्टीप्लाय बाय किती आलं? 9 प्लस एक्स. त्यानंतर डेन्सिटी D2 किती आहे? 2 मल्टीप्लाय बाय 9 मायनस एक्स. याला सॉल्व करू. 9 प्लस एक्स इज इक्वल टू 18 मायनस 2x. बरोबर. याला जर सॉल्व केलं तर 9 मायनस 18 इज इक्वल टू मायनस 2x मायनस एक्स. ते येऊन जातं मायनस 3x. इथं असणार आहे मायनस 9 म्हणजे x इज इक्वल टू असेल 3. असा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 3. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. जमेल सर्वांना? एकदम सिंपल आहे. तुम्हाला फक्त हाईट बघायची आहे. किती हाईट तो, जेवढी हाईट तो इकडे खाली जाणार आहे तेवढीच हाईट तो इकडं वरती जाणार आहे. ज्यावेळेस त्याची हाईट बॅलन्स होऊन जाणार त्यावेळेस त्या स्लायडरच्या मूव्हिंग स्लायडरच्या दोन्ही साईडला जे प्रेशर असेल तो प्रेशर डिफरन्स काय असणार आहे? सेमच असणार आहे. आणि ॲक्च्युअल मेन्समध्ये क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. ऑब्वियसली मेन्स प्लस ॲडव्हान्समध्ये क्वेश्चन तुम्हाला या टास्कवरती असतो. क्लिअर झालं? अजून एक देऊ, तुम्ही सोडवशाल? ठीक. आता तुमच्यासाठीचा प्रॉब्लेम आहे. आता बघूया हा प्रॉब्लेम्स किती विद्यार्थी सॉल्व करता. तुम्हाला अगेन एक्स फाईंड करायचं आहे. याचे ऑप्शन मला माहिती नाही आहे. याचे ऑप्शन मी काय देत नाही. ही यूट्यूब आहे. त्यानंतर
यामध्ये सेम हाईटला लिक्विड फिल केलं आहे, हाईट आहे 8 सेंटीमीटर एवढी, 8 सेंटीमीटर. या ठिकाणी हा मूविंग स्लाइडर आहे. इथं जे लिक्विड फिल केलं आहे त्याची डेन्सिटी आहे D1 इज इक्वल टू 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि या ठिकाणी जे लिक्विड फिल केलं आहे याची जी डेन्सिटी आहे ती आहे D2 इज इक्वल टू 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड एक्स. याचे ऑप्शन मला माहिती नाही, याचा आन्सर तुम्ही काढायचं आणि हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे, तुम्ही तो सगळ्यांनी सॉल्व करायचा आणि मला पाठवायचा आहे. क्लिअर झालं सर्वांना? ओके, चला आता यूट्यूबवरती अजून एक प्रॉब्लेम घेऊया. सो वन मोर प्रॉब्लेम इज, आणि तो खूप महत्त्वाचा आहे, तो प्रॉब्लेम घेऊया. सो हिअर इज युअर ट्यूब. या ट्यूबला आपण म्हणत असतो यूट्यूब. जे आपले चॅनल्स आहेत ते यूट्यूब नाही हा, ठीक आहे, ही आहे यूट्यूब. ओके, त्यानंतर यामध्ये लिक्विड फिल केलंय. ठीक आहे, लिक्विड फिल करूया. त्यानंतर या ठिकाणी एक स्लाइडर आहे, हिअर इज अ वन स्लाइडर. त्यानंतर इथं सेकंड लिक्विड आहे, ही जी हाईट दिलेली आहे ती हाईटही घेणार आहोत आपण. ऑब्वियसली ती हाईट असणार आहे 10 सेंटीमीटर. जी डेन्सिटी आहे D1, ही जी डेन्सिटी दिलेली आहे ती आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी ही दुसरं लिक्विड दिलेलं आहे. जर मागचे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही जर सॉल्व केले तर हा प्रॉब्लेम तुम्हाला आरामशीर जमेल. या ठिकाणी एक स्लाइडर आहे, याला आपण मूविंग स्लाइडर म्हणणार आहोत. याची जी डेन्सिटी आहे ती D2 आहे, 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. झालं. आणि त्यानंतर या ठिकाणी तिसरं एक लिक्विड दिलेलं आहे, थर्ड वन. ते किती हाईटपर्यंत आहे तर त्याची हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आणि याची जी डेन्सिटी दिलेली आहे ती डेन्सिटी आहे D3 इज इक्वल टू 3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तुम्हाला विचारलं आहे फाइंड एक्स. सॉरी सो त्यांनी विचारलं आहे फाइंड एक्स. ऑप्शन फर्स्ट आहे 1 सेंटीमीटर, ऑप्शन सेकंड आहे 2 सेंटीमीटर, ऑप्शन थर्ड आहे 3 सेंटीमीटर अँड ऑप्शन लास्ट आहे 4 सेंटीमीटर. असा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता. काय झालं आहे तर 3 डिफरंट डेन्सिटीज असणारे लिक्विड्स आहेत. एकाची डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर, एकाची डेन्सिटी आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आणि थर्ड वनची डेन्सिटी आहे 3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 2 स्लाइडिंग पॉईंट्स दिलेले आहेत, बरोबर. ते D1, D2, D3ला काय करताय, इक्वली सेपरेट करताय. आणि तुम्हाला विचारलं एक्स हे डिस्टन्स किती असेल. ट्राय करू शकता तुम्ही. झालं असेल? झालंय? ठीक. चला लक्ष द्या इकडं, आता मी सोडून देतो तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे बघायचं आहे की जे लिक्विड आहे ते नेहमी फ्लो करणार आहे हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी. मग इथं तुम्ही एक गोष्ट चेक करणार की हायर डेन्सिटी कुठं आहे. ऑब्वियसली D3 ही काय आहे, हायर डेन्सिटी. म्हणजे लिक्विड फ्लो करणार आहे हायर डेन्सिटी D3, D2 टू D1. मग याची डायग्राम कशी होऊन जाईल. चला आता इकडं व्यवस्थित लक्ष द्या. डायग्राम कशी असेल ते बघूया. ॲक्च्युअल पूर्ण जो तुमचा गेम असतो तो डायग्रामवरती डिपेंड्स असतो. तो म्हणजे डायग्राम तुमची डिसाईड करते की
हे जे वॉटरचा फ्लो होणार आहे तो वॉटरचा फ्लो कसा असेल. ठीक, ही लेवल असणार आहे. ही लेवल जी हाईट आहे ती हाईट आहे 10 सेंटीमीटर. म्हणजेच हे कंप्लीट डिस्टन्स असणार आहे 10 सेंटीमीटर. हे दिसत असेल सर्वांना. ओके, ठीक आहे. त्यानंतर हेही डिस्टन्स असणार आहे 10 सेंटीमीटर. आता या ठिकाणी काय झालं बघा, हे जे असेल वॉटर आता फ्लो होणार आहे, म्हणजे हा स्लायडर सुद्धा मूव्ह होणार आहे. म्हणजे आता यानी हे जे आपलं सेकंड लिक्विड होतं थर्ड वन, या थर्ड वन लिक्विडने एक्स एवढं डिस्टन्स आता ट्रॅव्हल केलं. बरोबर आहे. ऑब्वियसली तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजे एक्स एवढ्या डिस्टन्सला हे दोन्ही मूव्हिंग स्लायडिंग काय असतील, इक्विलिब्रियम कंडिशनला त्याच्या दोन्ही अक्रॉस जे प्रेशर असेल तो प्रेशर काय असेल, सेमच असणार आहे. चला मग आता इथं बघा व्यवस्थित सर्वांनी. हा तुमच्यावाला स्लायडर या ठिकाणी आला असेल. बरोबर. स्लायडर आता या ठिकाणी आला एक्स एवढ्या डिस्टन्सवरती पहिल्या लिक्विडचा. त्यानंतर या ठिकाणी हे सेकंड एवढं लिक्विड असेल D2. ऑब्वियसली जर तो एक्स एवढा डिस्टन्स मूव्ह करत असेल तर D2 सुद्धा किती डिस्टन्स मूव्ह करणार आहे, सिंपल आहे, एक्स एवढं डिस्टन्स. त्याची डेन्सिटी आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स हे असणार आहे 1 सेंटीमीटर एवढं. इथपर्यंत तो आला. तो ऑब्वियसली या पोझिशनला होता, तर याने इथून इथपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला वरती, एक्स एवढं डिस्टन्स तो वरती सरकला. हा स्लाइडर आला आहे तुमच्याला सेकंड. बरोबर. आणि त्यानंतर हे जे वॉटर असेल बघा, एक कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवा, वॉटर हे इनकम्प्रेसेबल आहे. काय आहे, इनकम्प्रेसेबल. त्यामुळे हेच आपण घेतले पास्कल लॉमध्ये की त्याची हाईट कुठेही चेंज होत नाही. म्हणजेच हा जर एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केला तर हा मूव्ही सेकंड स्लाइडर सुद्धा एक्स एवढं डिस्टन्सवरती सरकणार आहे. आणि जो लास्टचा असेल तोही किती डिस्टन्सवरती सरकणार आहे, एक्स एवढं डिस्टन्सवरती सरकणार आहे. हे एवढं डिस्टन्स. म्हणजेच आपला जो फर्स्ट वन होता तर त्याची हाईट किती आली, आता ही त्याची हाईट आली 10 सेंटीमीटर. हा किती डिस्टन्स सरकला आहे, 1 सेंटीमीटर. हा किती डिस्टन्स खाली आला. मग हे उरलेलं डिस्टन्स किती असेल तुम्ही आरामशीर सांगणार. हे उरलेलं डिस्टन्स किती असणार, 10 - 1 सेंटीमीटर. हे कंप्लीट डिस्टन्स किती आलं, 10 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर म्हणजे किती आलं, 10 + 1 सेंटीमीटर. आणि मग तुम्ही आता चेक करणार की ह्या पॉईंटला असणारं जे काही प्रेशर असेल, ह्या इथं मी 2 पॉईंट जर घेतले, इथं 2 पॉईंट जर घेतले किंवा इथं कुठेही 2 पॉईंट जरी घेतले तर ह्या दोन्ही पॉईंट्सवरती जे प्रेशर असेल ते प्रेशर डिफरन्स काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणजे ह्या पॉईंटवरती प्रेशर आणि ह्या पॉईंटवरती प्रेशर काय असेल, आता इक्विलिब्रियमला असेल. काय इक्विलिब्रियमला असेल, मी अगोदरच सांगितलं आहे, जो फ्लो होता वॉटरचा तो कंप्लीट झाला आहे. कंप्लीट झाल्यानंतर तो एका हाईटवरती पोहोचलेला आहे, ज्या हाईटवरती तो जो स्लायडर होता तो त्याच्यानंतर मूव्ह होत नाही आहे. म्हणजेच तो स्लायडर कुठं पोहोचला आहे, इक्विलिब्रियम सिच्युएशनला. क्लिअर झालं. मग आता मला काय फाईंड करायचं, हे दोन्ही पॉईंट्स मी घेतले, याला 1 म्हणतो आणि ह्या पॉईंट्सला मी 2 म्हणतो. म्हणजे आता प्रेशर आपल्याला फाईंड करायचं, P1 = काय असेल, P2. बरोबर. इथे फाईंड करणार P1 = काय फाईंड करायचं, P2. मग चला 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. इथेही तोच असणार आहे P1 आणि P2. P2 = किती असेल, याच्यावरती किती प्रेशर अप्लाय झालं, मी डायरेक्ट P2 घेतो, P0. म्हणजे तुम्ही सांगणार P2 = P0 प्लस डेन्सिटी किती आहे, D3. याची डेन्सिटी D3 जी मल्टिप्लाय बाय हाईट. हाईट किती आली, 10 - 1. क्लिअर झालं सर्वांना. P2 समजला. व्हेरी गुड. आता P1 फाईंड करायचं. चला आता P1 ॲक्च्युअली काय आहे बघा. P1 = P1 पहिल्यांदा किती प्रेशर ॲक्ट झालं, P0 एवढं. बरोबर. पहिल्यांदा याच्यावाला P0 प्लस याची डेन्सिटी किती आहे, या लिक्विडची डेन्सिटी D1 जी मल्टिप्लाय बाय हाईट किती आहे इथपर्यंत
10 सेंटीमीटर झालं. हे याचं झालं फक्त प्लस. अरे इथं डेन्सिटी बदलली ना. आता याची डेन्सिटी असते तुम्ही काय घेतलं असतं 10 + x, कारण की लिक्विड काय असतं सेमच असतं. तर जे मागच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण केलं, इथलं लिक्विड आणि इथं लिक्विड काय असतं सेमच असतं. तर तुम्ही ही साईड ॲड केली असती 10 सेंटीमीटर + 1 सेंटीमीटर. पण आता तसं नाही आहे. हे लिक्विड किती हाईटवरती आलं आहे 10 सेंटीमीटरवरती, म्हणजे या स्लायडिंगपासून त्याचं डिस्टन्स किती आहे 10 सेंटीमीटर. चेंजेस त्याच्यामध्ये नाही झाले. तर चेंजेस कोणामध्ये झाले, स्लायडिंग तुमचा किती डिस्टन्सवरती सरकला 1 सेंटीमीटर. आणि स्लायडिंगच्या एक्झॅक्ट बिलो कुठलं लिक्विड होतं ज्याची डेन्सिटी D2 होती ते. हे क्लिअर झालं सर्वांना. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. मला P1 फाईंड करायचा आहे. P1 किती आलात, P1 म्हणजे मला या पॉईंट सेकंडवरती प्रेशर किंवा या फर्स्टवरती प्रेशर किती ते फाईंड करायचं, किंवा तुम्ही याला सिंपल म्हणू शकता या स्लायडरवरती किती प्रेशर ॲक्ट झाले ते आता मला फाईंड करायचं. दिस इज स्लायडर 1 आणि याला म्हणतो मी स्लायडर 2. स्लायडर 2चं प्रेशर तुम्ही फाईंड केलं. आता आपण असं करूया, स्लायडर 2चं प्रेशर तुम्ही फाईंड केलं किती आलं P0 + D3G × 10 - x. आता कोण राहिलं स्लायडर 1. मग स्लायडर 1 वरती तुम्हाला प्रेशर फाईंड करायचं. मग स्लायडर 1 वरती पहिल्यांदा प्रेशर कोण ॲक्ट करत आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 प्लस हे जे लिक्विड होतं या लिक्विडची डेन्सिटी G × हाईट. हाईट किती होती याच्यावरती 10 सेंटीमीटर. हे झालं. अजून स्लायडर 1 वरती कोण प्रेशर अप्लाय करतंय, हे जे आहे तुमच्यावालं सेकंड लिक्विड, त्याची डेन्सिटी किती आहे, तर याची डेन्सिटी आहे D2 एवढी. आणि याच्यावरती कुठेही ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होतंय का, नाही. क्लिअर झालं. त्यामुळे याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होत नाही. मग याच्यावरती कुठलं प्रेशर असेल, फक्त ρgh एवढं. आणि तो किती हाईटवरती सरकला आहे, x एवढी हाईट. म्हणजे ते किती येऊन जातं, ते असेल डेन्सिटी D2G × किती डिस्टन्सवरती सरकला, x एवढं डिस्टन्स. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा वेळ लागला तरी चालेल, काही हरकत नाही, फक्त एकदा व्यवस्थित समजून घ्या. तर मला काय फाईंड करायचं आहे, ज्या वेळेस इथं जर एकच लिक्विड असतं तर तुम्ही 10 + 1 सेंटीमीटर घेतलं असतं. पण या ठिकाणी हे एक लिक्विड डिफरंट आहे आणि हेही लिक्विड डिफरंट आहे. इथं 2 डिफरंट डेन्सिटी झाल्या. त्यामुळे आपण सिंपल घेणार ॲक्च्युअल या स्लायडरवरती किती प्रेशर ॲक्ट झालं. मग या स्लायडरवरती पहिल्यांदा प्रेशर कोण ॲक्ट करतं आहे, तुमचं वॉटर कुठलं ज्याची डेन्सिटी D1 आहे. मग D1 वरती कोणी प्रेशर ॲक्ट केलं, ॲटमॉस्फिअरने, प्लस ρgh डेन्सिटी किती आहे D1, जी किती असणार आहे 10. आणि किती सेंटीमीटर होतं त्याच्यावर डिस्टन्स 10 सेंटीमीटर. आता हाही x डिस्टन्स एवढं वरती सरकेल का, नाही. तुम्ही या स्लायडरच्या खाली घेतलं ना 1 सेंटीमीटर, वरती घ्यायची गरज नाही. क्लिअर झालं. ओके. त्यानंतर का गरज नाही परत एकदा सांगतो, लिक्विड इज इनकम्प्रेसिबल, दॅट्स वाय वी नॉट टेक ऑलवेज एक्स इन ऑल द केसेस. तुम्ही जर स्लायडरच्या खाली जर नसतं घेतलं एक्स, वरती एक्स घेतलं असतं तरी काय हरकत नसतं. हे डिस्टन्स किती असतं 10 + x आणि हे डिस्टन्स किती असतं तुमच्यावालं, फक्त जे असेल तुमच्यावालं D2 ρg × h एवढं. फक्त मी काय केलं, या स्लायडरपासून तो किती डिस्टन्स वरती सरकला तेवढं डिस्टन्स मी घेतलं. किती डिस्टन्स वरती सरकला होता, x एवढं डिस्टन्स तो वरती सरकला. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती कोणी प्रेशर ॲक्ट केलं तर का, नाही. मग याच्यावरती जे प्रेशर असेल ते कोणामुळे असणार आहे, फक्त ह्या लिक्विडच्या डेन्सिटीमुळे. म्हणजे काय असणार आहे, ρg × h. याची डेन्सिटी किती आहे D2, जी किती असणार आहे 10. आणि किती हाईट तो वरती सरकला, x एवढं डिस्टन्स तो वरती सरकला, म्हणून घेतलं ते D2G × x. हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या सर्वांनी. भेटले दोन्ही प्रेशर्स मला. मग हे दोन्ही प्रेशर भेटले जर असतील तर हे दोन्ही प्रेशर मी P1 = P2 मध्ये सबस्टिट्यूट करून देणार. हे झालं असेल सर्वांचं. चला मग आता इथं सिंपलचं सबस्टिट्यूशन करून देऊया. पॉईंट एकदम सिंपल आहे, फक्त एकदा समजून घ्या. P1चं इक्वेशन जे असेल ते येऊन जातं P0 + D1G × 10 प्लस D2G × x इज इक्वल टू, चला P2ची व्हॅल्यू किती आहे, P0 + D3G × 10 - x. P0 and P0 गेट कॅन्सल. D1 म्हणजे 1 होता, 1 G सगळ्या ठिकाणचा गेला, 1 × किती आलं 10. D2 म्हणजे 2 होता, 2 × x, G and G गेट कॅन्सल इज इक्वल टू D3 किती होता 3 × 10 - x. इथं किती आलं 20 प्लस इथं असेल 10 + 2x इज इक्वल टू 30 - 3x.
हे येऊन जातं 10 मायनस 30 इज इक्वल टू -3x मायनस 2x आणि याला जर सॉल्व केलं तर हे होऊन जातं x इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि तुमचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 4 in 1 इज युअर करेक्ट आन्सर. हां, परत एकदा सांगतो, तुम्हाला प्रॉब्लेम ह्या ठिकाणी असेल, मला माहिती प्रॉब्लेम तुम्हाला ह्या ठिकाणी असेल, बरोबर ना. फक्त एक सिम्पलची गोष्ट लक्षात ठेवा, स्लायडरपासूनचं वरती किती प्रेशर आहे आणि खाली किती प्रेशर आहे ते काउंट करा, तुमच्याला आन्सर सॉल्व्ह होऊन जातं. वरती किती प्रेशर आहे, P0 प्लस रो जी एच एवढं, P0 प्लस रो जी एच. स्लायडरपासून खाली किती प्रेशर आहे, रो जी एच एवढं. मग हाईट किती आली, x एवढी, झालं. रो डेन्सिटी D2 G मल्टिप्लाय बाय x, बरोबर. वरती किती प्रेशर आहे, रो जी एच एवढं. वरती रो जी एच म्हणजे P0 प्लस रो जी एच, रो म्हणजे काय डेन्सिटी D1 G मल्टिप्लाय बाय 10, संपलं. जमेल सर्वांना. काय करायचं, 2 स्लायडर आहे, या स्लायडरचं प्रेशर मी फाईंड केलं, जो स्लायडर किती डिस्टन्स खाली सरकला होता, x एवढं डिस्टन्स. मग इकडं जे प्रेशर आलं ते प्रेशर मी फाईंड करून घेतलं, P0 प्लस रो जी एच एवढं, P0 प्लस रो जी एच म्हणजे D3G मल्टिप्लाय बाय 10 मायनस x. स्लायडर 1 घेतला, स्लायडर 1च्या वरती किती प्रेशर आहे आणि खाली किती प्रेशर आहे. वरती किती प्रेशर होतं, P0 प्लस रो जी एच आणि डाऊनवर्डला किती प्रेशर होतं, रो जी एच एवढं. आता जमेल सर्वांना, कन्फर्म, नक्की, ठीक. चला, हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना जमेल असं मी कन्सिडर करतो. याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम देतो, हा तुमच्यासाठीचा होमवर्क असेल. सो नाव दिस इज युअर होमवर्क. हां, परत एकदा सांगतो, हा जो होमवर्क आहे, हा होमवर्क तुम्ही लेक्चर झाल्यानंतर लगेचही तुम्ही सॉल्व करून मला पाठवायचा आहे. म्हणजे लेक्चर संपलं की लगेच सॉल्व करायचा, लगेच सेंड करायचा, म्हणजे जी 9 वाजता तुमच्यावाली एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला कुठेही इंटरफेअर करता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं डिस्टर्बन्स होणार नाही. चला, आता प्रॉब्लेम असा आहे, झालेल्याच कन्सेप्टवरती प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं एक लिक्विड फिल केलंय, या ठिकाणी एक स्लायडर आहे, याची जी डेन्सिटी आहे ती आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. कम करतो, याला घेतो 4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. दिस इज स्लायडर 1. ठीक आहे, त्यानंतर याची जी हाईट दिलेली आहे ती आहे 9 सेंटीमीटर. ओके, याची हाईट असणार आहे सेम 9 सेंटीमीटर. इधर असेल एक सेकंड स्लायडर, याची जी डेन्सिटी आहे ती आहे D2 इज इक्वल टू 3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि लास्टला मी तुम्हाला आत्तापर्यंत परत एक हिंट सांगतो, फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं आहे, स्लायडरवरती. स्लायडरच्या दोन्ही साईडचं प्रेशर फाईंड करा, तुमचा आन्सर येत चालेल. हा आहे 9 सेंटीमीटरवरती आणि याची जी डेन्सिटी आहे ती आहे D1 D2 आणि D3 आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं आहे अगेन फाइंड x, फाइंड x. ठीक आहे, हे तुमच्यासाठीचे होमवर्क आहे, ते व्यवस्थित कंप्लीट करा आणि ते लगेच मला सेंड करा. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही माझ्या संग शेअर करू शकता. ओके, थँक्यू.